लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहतो विजय हा संध्याकाळी सर्वजण झोपल्यावर बाहेर हॉलमध्ये त्याचबरोबर इथं सर्व ठिकाणी त्याचं ऑयलेट शोधण्याचं काम करत असतो. अंधार असतो आणि तेवढ्यातच मानिनी त्याच्यासमोर येऊन त्याला पाहते की हा नेमका काय शोधतोय. मानिनी म्हणत असते, काय काय चाललंय काय? तुम्ही ह्या घरचे जावई नाही म्हणजे घर जावई आहात ना, म्हणून विचारते की तुम्ही काय करताय एवढ्या अंधाऱ्या रात्री? काही चोरण्या बिरण्याचा विचार सुरू आहे की काय? आणि काय हो, मला एक गोष्ट सांगा, असं अंधाऱ्या रात्री म्हणजे घर जावयाने ना फिरू नये. विजय म्हणत असतो, तुम्ही सुद्धा फिरतायच ना. मानिनी म्हणत असते, मी या घरची मालकीण आहे आणि मी कधी कुठे जायचं हे तुम्ही ठरवू नका. आणि त्याचं काय आहे ना विजयराव, तुम्हाला सांगू का, मी या घरची मालकीण असल्यामुळे मला तशी संध्याकाळी ना सगळे झोपल्यानंतर पहिल्यापासूनच सवय आहे. सगळं काही व्यवस्थित आहे का, लाईट, खिडक्या, दारं, त्याचबरोबर इतर काही गोष्टी, किचन हे सगळं व्यवस्थित करून मला झोपण्याची सवयच आहे. ती पूर्वीपासूनच आहे माझी. पण तुमचं काय जावई बापू, अहो तुम्ही तर असं फिरताय, काही हरवलं आहे का तुमचं, किंवा काही तुम्ही शोधताय का? तेव्हा तो म्हणत असतो, नाही नाही मी शोधत काही नाही आहे, मला ना माझ्या पायाखाली ना एक दगड लागला होता छोटासा. मग म्हटलं घरामध्ये 2-2 प्रेग्नेंट सुना आहेत तुमच्या, उगाच त्यांना काही त्रास नको ना म्हणून. मानिनी म्हणत असते, खरं तर तुमच्या तोंडून माझ्या प्रेग्नेंट सुनांची काळजी ऐकली ह्यातच मला नवल वाटतंय, असं म्हणून तो निघून जातो. मानिनी मात्र विचार करत असते, ह्या विजयचं नक्कीच काहीतरी चाललंय. दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते. विक्रम मोबाईल स्क्रोल करतच पायऱ्यावर बसलेले असतात. तेवढ्यातच नंदिनी येते आणि म्हणत असते, बाबा काय करताय तुम्ही? अगं ऐक ना, मी ना खरं तर मानिनीला थोडासा वेळ देण्याचं ठरवलं आहे आणि म्हणून विचार करतोय की मानिनीला ना आज नाटकासाठी घेऊन जावं. खरं तर मी ना खूप माती खातो गं, पण मानिनी त्या मातीमध्ये सुद्धा छान असे रोपटे उगवते. मानी म्हणूनच म्हणतो की इथे काही झालं ना तरी मी इथे तिला कुठेतरी बाहेर वगैरे घेऊन जावं आणि त्याचबरोबर इथे आज नाटकासाठी 2 तिकीटं बुक करावीत. बघ ना, तुला जर काही जमलं तर तू हे सगळं काही मला करण्यासाठी मदत करतेस का? जर तू ह्या सगळ्या गोष्टी मला करण्यासाठी मदत केलीस ना तर खरंच मला ना फार आनंद होईल बघ, असं सुद्धा आता इथे विक्रम तिला म्हणत असतात. आता हे सगळं काही बोलून झाल्यानंतर आपण पाहतो इथे नंदिनी म्हणत असते, बाबा हो चालेल ना. आणि तेव्हा इथे नंदिनीने मोबाईल हातामध्ये घेतल्यानंतर मुलगा आणि बाप हे नाटक खूप सुंदर आहे आणि बाबा मी ह्या नाटकासाठी 3 तिकीट्स मी बुक करू का? आता 3 म्हटल्या क्षणी विक्रमचं लक्ष समोर येणाऱ्या जीवाकडे जात असतं आणि समोर येणाऱ्या जीवाकडे गेल्यानंतर इथे विक्रम म्हणत असतात की काय काय म्हणायचे काय तुला? तेव्हा ती म्हणत असते, हो म्हणजे मी ह्या 3 तिकीट्स वगैरे बुक करू शकते, म्हणजे तुम्हाला जर काही प्रॉब्लेम नसेल तर. मग आता विक्रम लगेचच म्हणत असतात, नाही काही गरज नाही आहे, मला ना इथे अजिबातच जायचं नाही आहे कुठेही, म्हणजे मला तिकीट नाटकाला जायचं कॅन्सल करायचं आहे, असं सुद्धा आता इथे ते बोलत असतात आणि तिथून निघून जाण्याचं काम करत असतात. आता ते तिथून निघून गेल्यानंतर आपण पाहतो इथे नंदिनी म्हणत असते, बाबा तुम्ही नाटकाला जा अथवा नका जाऊ, पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का, तुमच्या दोघांमध्ये हे जे काही अंतर आलं आहे ना जीवा आणि त्याचबरोबर तुमच्यामध्ये, ते मात्र कधी कमी होईल ना हेच मला काही कळत नाही आणि ते जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत मला शांत बसवणार नाही, असं नंदिनी बोलते. आता थोड्या वेळानंतर इथे आपण पाहतो की काव्या आणि त्याचबरोबर नंदिनी ह्या दोघींचाही डॉक्टर आलेले असतात आणि ह्या डॉक्टर आल्यानंतर मानिनी म्हणत असते, खरं तर तुमचं ना फार कौतुक बरं का, म्हणजे वेलकम आहे तुमचं आमच्या घरी, तुम्ही आलात. आणि तेव्हा त्या डॉक्टर म्हणत असतात, खरं तर मी ना इथे मॅनेजमेंटला सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या, पण मॅनेजमेंटला सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर ना मला ना इथे ते काही केल्या असं म्हणजे मनाला पटलंच नाही आहे. मला असं वाटलं की आपलं फॅमिली रिलेशन चांगलं आहे, त्याचबरोबर तुम्ही माझे रेग्युलरचे कस्टमर्स आहात, त्यामुळे मला असं वाटलं की मी तुमच्याकडे इथे येऊन सगळं काही सांगावं म्हणून, असं इथे ती बोलत असते. मग आता हे सर्व काही बोलून झाल्यानंतर आता लगेचच सगळेजण म्हणत असतात, म्हणजे म्हणजे त्याचं काय आहे ना, मी आणि माझा नवरा आम्ही दोघेही जण आता ऑस्ट्रेलियाला शिफ्ट होणार आहोत. मग आता इथे काव्या म्हणत असते, पण तुमची प्रॅक्टिस वगैरे तुम्ही तिकडे चालू कंटिन्यू ठेवणार आहात ना? डॉक्टर म्हणत असतात, हो प्रॅक्टिस वगैरे मी तिकडे कंटिन्यू चालूच ठेवणार आहे, पण काव्याची जी काही केस आहे ना त्यामध्ये जे काही कॉम्प्लिकेशन्स आहेत किंवा आणखी काही बऱ्याच गोष्टी आहेत ना, ते सगळं काही इथे मी मॅनेजमेंटकडे आणि नवीन येणाऱ्या डॉक्टरकडे सोपवलेलं आहे.
मग आता इकडे वसू म्हणत असते, पण आमच्या दोन्ही मुलींचे तुम्ही असं एकटे काव्याचंच का म्हणताय? अहो नंदिनीसुद्धा प्रेग्नेंट आहे ना, मग नंदिनीचं तुम्ही हे सगळं कसं काय बोलत नाही आहेत? तेव्हा डॉक्टर म्हणत असतात, हो म्हणजे तेच मला म्हणायचं आहे, तुमच्या दोन्ही सुनांचं बोलली मी आणि तेच मी इकडे आमच्या मॅनेजमेंटकडे आणि नवीन डॉक्टरांकडे सोपवलं आहे. मग आता वसू म्हणत असते, पण बाळाला जन्म न दिल्याशिवायच तुम्ही इथे कसं काय निघून जाऊ शकता? तेव्हा त्या म्हणत असतात, आता काय करणार, प्रॉब्लेमच तसा आहे आणि कामसुद्धा तसंच आहे ना, आणि त्यामुळे मला ना इथून तिकडे जावंच लागणार आहे, असं सुद्धा त्या इथे बोलत असतात. आता लगेचच इकडे पार्थ म्हणत असतो, बापरे मग काय आमचं बाळ ना हे ऑस्ट्रेलियालाच जन्माला येतंय की काय, असं म्हणून काव्या म्हणत असते, काहीही देशमुख काय चाललंय तुमचं, उगाचच आपलं काहीही कसं काय बोलू शकता बरं तुम्ही. मग आता त्या म्हणत असतात, खरं तर मला आणखी जाण्यासाठी 2 महिने अवकाश आहे, पण तोपर्यंत माझ्या सगळ्या फॉर्मॅलिटीज आणि ते सगळं काही पूर्ण होणार आहे, असं त्या म्हणत असतात. आणि त्यानंतर आता इथे मात्र नंदिनीला सुद्धा टेन्शन आलेलं असतं, कारण नंदिनीची जी केस आहे ना ती ह्या डॉक्टरांकडे असते आणि ह्या डॉक्टरांकडे असल्यामुळे आता सगळ्या गोष्टी त्यांना फॅमिली डॉक्टर असल्यामुळे सगळं काही माहिती असतं. पण आता जीवा आणि नंदिनीला सगळ्यात मोठं टेन्शन आलेलं असतं की नेमकं काय करावं आणि काय नाही, त्या गोष्टी मात्र मला समजेनासं झाल्यात, असं सुद्धा आता त्यांच्या दोघांच्या मनामध्ये सुरू असतं. मग आता पार्थ म्हणत असतो, ते तर सगळं काही खरंच आहे, पण तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का? तेव्हा मात्र ते म्हणत असतात, कोणती आणि कसली गोष्ट लक्षात यायची बाकी आहे आणखी? मग आता इथे काव्या म्हणत असते, खरं तर तुम्ही ना तिकडे ऑस्ट्रेलियाला जाताय ना, ही तर आनंदाची गोष्टच आहे बरं का, पण खरं तर आता आम्हाला तुमची सवय झाली होती आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही आमच्या डॉक्टर्स आहात, त्यामुळे सुद्धा आम्हाला त्या सगळ्या गोष्टींचा आनंद हे सगळं काही होतच होतं. आता मानिनी म्हणत असते, बरं तुम्ही बोलत बसता का थोडा वेळ, मी ना तुम्हा दोघांसाठी सुद्धा ना इथे चहा वगैरे बनवते. तेव्हा डॉक्टर म्हणत असतात, नाही नाही त्याची काही गरज नाही आहे, प्लीज नको, नाही नाही बसा ना. तेव्हा इथे आता काव्याला आणि त्याचबरोबर पार्थ ह्या दोघांनासुद्धा आज खूप मोठ्या इम्पॉर्टंट कामासाठी ना थोडंसं बाहेर जायचं असतं आणि बाहेर जायचं असल्या कारणाने ना आता इकडे ते म्हणत असतात, खरं तर आम्हीसुद्धा थोड्या वेळासाठी थांबलो असतो, पण ना आमचं खूप महत्त्वाचं काम आहे आणि त्या महत्त्वाच्या कामासाठीच ना आम्हाला इथे बाहेर जायचं आहे. मग आता इकडे वसू म्हणत असते, घरी डॉक्टर भेटायला येत आहेत म्हणजे, आणि त्याचबरोबर इथे ह्या दोघांचं असं काय काम असेल आणि हे दोघंजणं नेमकं कशाबद्दल बोलत असेल, असा सुद्धा विचार आता ही लोकं करत असतात. आता मानिनी किचनमध्ये चहा बनवायला जात असते आणि मानिनी किचनमध्ये चहा बनवायला गेल्यानंतर इथे जीवा आणि नंदिनी म्हणत असतात, बरं आपण इथे आपल्या खोलीमध्ये बोलत बसायचं का? तेव्हा डॉक्टर म्हणत असतात, हो हो चालेल ना, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. असं म्हटल्याबरोबर आपण पाहतो की आता इकडे जीवा नंदिनी ह्या डॉक्टरला घेऊन खोलीमध्ये जातात, पण वसूच्या मनामध्ये पाल चुकलेली असते. ती म्हणत असते, नेमका काय प्रॉब्लेम आहे, आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक समजत नाही की आता ही लोकं जी आहेत ना ते इकडे खोलीमध्ये का बरं गेलेले आहेत, तर नेमका काय असेल आणि ह्यांना असं काय बोलायचं असेल जे की इथे बोलू शकत नाहीत आणि ही लोकं खोलीमध्ये जाऊन बोलतायत, असा विचार वसू करत असते. आता इथे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो, डॉक्टर खोलीमध्ये आल्याच्या नंतर त्या म्हणत असतात, ऐका ना मी काय म्हणते, तुम्हा दोघांनासुद्धा मला एक गोष्ट सांगायची आहे. हे बघा, तुम्ही हे सगळं काही लपवाछपी आणि ह्या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा ना तुम्ही हे सगळं घरामध्ये का बरं सांगून टाकत नाही आहेत? मला तर असं वाटतंय की तुम्ही हे सगळं ना घरामध्ये सांगून टाकावं, म्हणजे तुम्हालासुद्धा पुढे जाऊन त्रास नाही आणि त्याचबरोबर घरातल्या लोकांनासुद्धा फसवणूक केल्यासारखं वाटणार नाही आहे. तेव्हा नंदिनी म्हणत असते, नाही ना डॉक्टर, तोच तर प्रॉब्लेम आहे, आम्ही हे सगळं घरामध्ये नाही सांगू शकत. तेवढ्यातच दाराबाहेर कोणीतरी आहे असा आवाज ह्या दोघांनासुद्धा येतो. मग आता दाराबाहेर नेमकं कोण आहे असा विचार केल्यानंतर इथे जीवा पटकन दरवाजाकडे जातो आणि दरवाजा उघडतो, पण तोपर्यंत दरवाजामध्ये मात्र कोणीही नसतं. मग आता इथे जीवा म्हणत असतो, दरवाजामध्ये तर कोणी नाही आहे, पण वाटलं तसं की कोणीतरी होतं म्हणून. मला असं का वाटतंय की नक्कीच वसवाते असेल, असा मनामध्ये त्याच्या विचारसुद्धा येऊन जातो. आता ह्या सगळ्या गोष्टींचा विचार येऊन गेल्यानंतर आपण पाहतो, नंदिनी म्हणत असते, नसेल जीवा तुम्हाला काहीतरी भास झाला असेल. तेव्हा जीवा म्हणत असतो, नाही भास वगैरे काही नाही झालेलं, मी तुम्हाला खरंच सांगतोय ना, इथे
बाहेर कोणीतरी होतं. मग आता नंदिनी म्हणत असते, डॉक्टर मी काय म्हणते ऐका ना, हे बघा ह्या सगळ्या गोष्टी कशा सांगायच्यात काय करायच्यात हे तर मला समजत नाही आहे. पण आता जीवा म्हणत असतो आमची केस कशी आहे काय आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत ना. पण मग आता डॉक्टर म्हणत असतात, हो तुमची केस कशी आहे काय आहे हे सगळं काही मला माहिती आहे. पण मी एक गोष्ट तुम्हाला सांगू का, मी आता हे सगळं काही जे आहे ना ते मॅनेजमेंटकडे सोपवलं आहे. आता मॅनेजमेंट त्या सगळ्या गोष्टींचा किती विचार करेल काय करेल आणि त्याचबरोबर ते कशा पद्धतीने हे सगळं काही करतील ना ते पाहणं बघावं लागेल, असं सुद्धा आता इकडे नंदिनी डॉक्टर नंदिनीला सांगत असतात. तेव्हा नंदिनी म्हणत असते, हो ते तर सगळं काही खरं आहे डॉक्टर, पण तरीसुद्धा ना मला मात्र फारच जास्त टेन्शन आलेलं आहे. आणि त्याचबरोबर आता डॉक्टर म्हणत असतात, तुम्हाला काळजी आणि त्याचबरोबर टेन्शन घेण्याची काही एक गरज नाही. तुम्ही आता ह्या सगळ्या गोष्टीची काळजी आणि टेन्शन हे सगळं अजिबातच घेऊ नका, असं सुद्धा आता इथे ती लोक बोलत असतात. दुसरीकडे आपण पाहतो IIP रोडवरती इथे आता काव्या आणि त्याचबरोबर पार्थ हे दोघेही जण गेलेले असतात. आता हे दोघेही जण तिथे गेल्यानंतर काव्याला थोडंसं ऊन लागत असतं, गरमी झालेली असते. त्यामुळे पार्थ म्हणत असतो, हे बघा तुम्ही एक काम करा, तुम्ही ना इथेच थांबा, मी तुमच्यासाठी ना पाण्याची बॉटल घेऊन येतो. मग आता पार्थ थंड पाण्याची बॉटल आणण्यासाठी तिथून जातो. आता तो तिथून गेल्यानंतर काव्याला थोडंसं गरगरल्यासारखं होत असतं. आता समोरच एक चहावाला असतो आणि तो चहावाला मात्र काव्याकडे एकटक पाहत असतो. तेव्हा काव्याचं लक्ष त्याच्याकडे जातं आणि काव्या म्हणत असते, काय चाललंय काय पाहताय. तेव्हा तो म्हणत असतो, नाही नाही काही नाही, तुम्हाला त्रास होतोय ना, तुम्हाला बरं वाटत नाही आहे का, हे घ्या मी ना तुमच्यासाठी काहीतरी देतो, लिंबू पाणी देऊ की चहा देऊ. पण आता खरं तर त्याने चहा दिलेला आहे बरं का, म्हणजे एवढ्या आता त्याची चहाची टपरी आहे म्हटलं तो चहाच देणार असो. मग आता त्याने 2 चहाचे कप भरलेले असतात आणि तो काव्यासमोर आणि पार्थसमोर घेऊन जातो. म्हणत असतो, हे घ्या साहेब तुम्ही सुद्धा घ्या. काव्या म्हणत असते, नाही नाही त्याची काही गरज नाही आहे, नको नको. मग आता तो माणूस म्हणत असतो, अहो असं काय करताय, घ्या ना, आणि तुम्हाला बरं वाटत नाही ना वाटतं, आणि ऊन एवढं पडले ना की काही विचारूच नका, असं म्हणून आता लगेचच इथे पार्थ म्हणत असतो, हा IIP रोडच आहे ना. तेव्हा तो म्हणत असतो, हा 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 तोच रोड आहे. पण मला एक गोष्ट कळत नाही, तुम्ही इकडे असे कसे काय थांबला, म्हणजे कुठे चाललाय का तुम्ही. तेव्हा इथे आता तुम्ही त्याच रील स्टार आहात ना हो, असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. तेव्हा काव्या म्हणत असते, हो मी तेच आहे. मग आता काव्या म्हणत असते, आम्हाला तुमची थोडीशी मदत होईल का. तेव्हा तो म्हणत असतो, हां बोला ना काय मदत हवी आहे. मग काव्या म्हणत असते, ह्या IIP रोडवरचं हे जे काही रस्ता आहे किंवा हे कॉन्ट्रॅक्ट वगैरे कोणाला मिळालं नव्हतं का, किंवा हा IIP रोड इथे दुरुस्त होत नाही आहे का, आणि इथे एक हॉस्पिटलसुद्धा होतं ना. तेव्हा तो म्हणत असतो, हो इथे एक हॉस्पिटलसुद्धा होतं, पण ते हॉस्पिटल इथून हलवण्यात आलं आहे, कारण तुम्हाला एक गोष्ट सांगू का, इथे ना फार अपघात होत आहेत आणि तुम्ही पण प्रेग्नेंटच आहात वाटतं ना. तेव्हा काव्या म्हणत असते, हो मी सुद्धा प्रेग्नेंट आहे. मग आता तो म्हणत असतो, मग तुम्ही उगाचच ह्या रस्त्यावर आलात. मग आता काव्या म्हणत असते, खरं तर तुम्ही व्हिडिओमध्ये याल का, म्हणजे आम्ही ना बाईट जमा करतोय जेणेकरून ह्या रस्त्याचं काहीतरी होईल म्हणून. आता तुम्ही आत्ता हे जे काही आम्हाला सांगताय ना ते सगळं इथे व्यवस्थित मी त्याचा व्हिडिओ शूट करू का. तेव्हा तो म्हणत असतो, तो म्हणजे ते दादा म्हणत असतात, ठीक आहे चालेल ना, मला काही एक प्रॉब्लेम नाही आहे. मग आता तो व्यवस्थित केस वगैरे साफ करतो आणि त्यानंतर बोलायला सुरुवात करत असतो. तो म्हणत असतो, गेली कित्येक वर्ष हा रोड आहे असाच आहे. खरं तर ह्याचे खड्डे आणि त्याचबरोबर कॉन्ट्रॅक्ट ह्या सगळ्या गोष्टी खूप जास्त विरुद्ध दिशेच्या आहेत. म्हणजे इथे आत्तापर्यंत कोणीही इथे येऊन हा रस्ता दुरुस्त करण्याचा कधी प्रयत्नसुद्धा केला नाही आहे. अहो तुम्हाला सांगतो, पावसाळ्यात तर एवढे हाल होतात ना की काही विचारूच नका. एवढे अपघात झालेत, एवढ्या प्रेग्नेंट बायकांचे बाळ गेलेले आहेत ह्या रस्त्यावर की काही विचारूच नका. काही नाही हो, हे राजकारण आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे ना इथे हा रोड मात्र ना होतच नाही आहे. आणि हा रोड कधी होईल कधी नाही ह्या गोष्टी मात्र आपल्याला अजूनच समजत नाहीत, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. हा काव्या म्हणत असते, तुम्ही हे सगळं काही सांगितलंय ना त्या सगळ्या गोष्टीमुळे अक्षरशः आमची फार जास्त मदत होणार आहे. मग आता काव्या खरं तर इकडे म्हणत असते मनामध्येच, त्या प्रत्येक बाईला मला न्याय मिळवून द्यायचा आहे. ज्या ज्या बाईंनी इथे स्वतःचं बाळ गमावलं आहे ना त्या प्रत्येकीला मला इथे न्याय मिळवून द्यायचा आहे, असं काव्या मनामध्येच बोलत असते. त्या प्रत्येक बाईचा आवाज जो इथे विव्हळला आहे, त्याचबरोबर तिचा आक्रोश ह्या रस्त्याने ऐकला आहे. ह्या सगळ्या गोष्टीबद्दल इथे आता मला न्याय मिळवून द्यायचा आहे, असं काव्या म्हणत असते. आणि त्यानंतर त्या दादाला अगदी मनापासून थँक्यू म्हणते. त्याचबरोबर पार्थ त्यांचे चहाचे पैसे देत असतो, पण ते दादा मात्र घेत नाहीत. पण तरीसुद्धा पार्थ म्हणत असतो, हे बघा तुम्ही खरंच खूप छान
आमचं इथे मदत केली, त्याचबरोबर तुमचं आणि आमचं काही ओळख नसताना, नातं नसताना तुम्ही आमच्यासाठी एवढी मदत करताय, ह्या सगळ्या गोष्टीसाठी खरंच तुमचे अगदी मनापासून आभार बरं का, असं सुद्धा तो इथे बोलू लागलेला असतो. आता हे सगळं काही बोलल्यानंतर काव्या तो IIP रोड पाहते आणि तो रोड पाहिल्यानंतर इथे काव्या म्हणत असते, देशमुख तुम्हाला एक गोष्ट सांगू का, हा सगळा जो काही डाव आहे ना, तो फक्त आणि फक्त इथे मला असं वाटतंय की कन्स्ट्रक्शनचा आहे. कारण मला एक गोष्ट सांगा, कॉन्ट्रॅक्टर आणि त्याचबरोबर इथे हा रोड ह्याच्यामध्येच काहीतरी गंडत आहे. आणि तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगते, इथे जो काही पैसा आहे किंवा ज्या काही गोष्टी आहेत ना, त्या इथंपर्यंत सर्वसामान्य लोकांना येऊन मिळाल्याच नाही आहेत आणि भेटल्याच नाही आहेत. त्यामुळे हे सगळं काही होतं आहे असं काव्या इथे आता पार्थला सांगत असते. तेव्हा पार्थ म्हणत असतो हो. मग आता काव्या म्हणत असते, आता ह्या सगळ्या गोष्टींचा जाब आणि हे सगळं काही विचारण्यासाठी आपल्याला पोलीस स्टेशनमध्ये गेलं पाहिजे. मग आता काव्या आणि त्याचबरोबर पार्थ हे दोघेही जण पोलीस स्टेशनमध्ये जातात. इकडे दुसरीकडे आपण पाहतो नंदिनी जीवाचं बोलणं झालेलं असतं आणि डॉक्टरसुद्धा असतात. डॉक्टर म्हणत असतात, चला आता मी येते. मग आता इथे लगेचच मानिनी म्हणत असते, असं कसं येते, तुम्ही थोडासा चहा वगैरे काहीतरी घेऊन जा ना. तुम्ही चहा आणि हे सगळं काही घेतलंच नाही आहे. तेव्हा आता इथे ती म्हणत असते, नाही त्याची काही गरज नाही आहे. खरं तर आता खूप उशीर झाला आहे आणि ह्या फॉर्मॅलिटीज वगैरे करण्याची काही गरज नाही आहे. तसंही काव्याचं आता रेग्युलर चेकअप आहेच ना, मग दोघीसुद्धा तुम्ही येऊन जा, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सर्व काही बोलून झाल्यानंतर आपण पाहतो डॉक्टर निघून जातात. डॉक्टर निघून गेल्यानंतर इथे आता जीवा भडकतो आणि जीवा भडकल्यानंतर तो म्हणत असतो, काय मग वसवात्या, कसं चाललंय तुझं? तेव्हा ती म्हणत असते, म्हणजे मला नाही समजलं तुम्हाला हे सगळं काही का बोलतोस आणि कशामुळे. मग आता जीवा म्हणत असतो, आमच्या खोलीला कान देऊन ऐकण्याचं तुझं झालं का? तेव्हा ती म्हणत असते, तुझ्या खोलीला कान देऊन मी का बरं ऐकू, माझा काय संबंध आहे? मग आता तो म्हणत असतो, हो का, तुझा काही संबंध नाही आहे, तुला असं वाटतंय का, पण तूच आमच्या खोलीला कान देऊन ऐकत होतीस ना. मग आता वसू म्हणत असते, ए बाई मानिनी, ह्याच्या चहामध्ये तू काही घातलंयस का, त्यामुळे हा असा बडबड करतोय. हे बघ, तुझ्याच आईला विचार, मी केव्हाची इथे बसलेली आहे, मी इथून कुठेही गेली नाही, समजलं का तुला? मग आता इथे लगेचच जीवा म्हणत असतो, हो का, पण आमच्या खोलीबाहेर काय करत होतीस? आमच्या खोलीबाहेर येऊन तूच ह्या सगळ्या गोष्टी ऐकत होतीस हो की नाही, असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. आता हे सगळं काही बोलून झाल्यानंतर इथे वसू म्हणत असते, तुमचं बोलणं कोणीही ऐकू नये असं तुम्ही मुळात काय बोलत होतात? काही लपवतोयस का जीवा तू आमच्या सगळ्यांपासून? असं म्हटल्याबरोबर आता मात्र इथे जीवाला धक्का बसतो आणि वसूने त्याच संधीचा फायदा घेतलेला असतो, डाव साधलेला असतो. तर आता प्रेक्षकांनो, इथे मात्र नंदिनी आणि त्याचबरोबर जीवा हे दोघेही जण एकमेकांकडे पाहतात. नंदिनी मात्र जीवाला म्हणत असते, काय हे जीवा, अहो वसवात्या इथेच होत्या, मिथून काका म्हणतायत ना वसवात्या इथेच होत्या म्हणून, मग तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल. हे बघा, असं काही नाही, आणि वसवात्या उगाच आपल्या खोलीमध्ये आपलं बोलणं ऐकतील असं कशाला करतील बरं ते? हे बघा, असं काही नसेल, उगाच तुम्ही सुद्धा गैरसमज करून घेऊ नका, द्या बरं सोडून ते सगळं काही, असं ती आता इकडे बोलत असते. आता हे सगळं काही बोलून झाल्यानंतर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो आता पार्थ आणि काव्या हे दोघेही जण हॉस्पिटलमध्ये जाऊन पोहोचतात. दोघेही जण हॉस्पिटलमध्ये जाऊन पोहोचल्यानंतर इथे आता हवालदार असतो आणि हवालदारला काव्या आणि पार्थ म्हणत असतात, इन्स्पेक्टर. मग तेवढ्यातच आता तो हवालदार म्हणत असतो, ते काय येतच आहेत इन्स्पेक्टर, असं म्हटल्याबरोबर काव्या मात्र येणाऱ्या इन्स्पेक्टरकडे पाहत असते. येणाऱ्या इन्स्पेक्टरकडे पाहिल्यानंतर आता तो अगदीच डॅशिंग स्टाईलमध्येच तो येत असतो. आल्यानंतर काव्याचं लक्ष त्याच्याकडे जातं आणि तो म्हणत असतो, चला हवालदार, पटकन 2 चहा सांगा बरं, असं म्हणून चहा सांगण्यात आलेला असतो. आणि चहा सांगितल्याबरोबर काव्या आणि त्याचबरोबर इथे पार्थ त्या पोलिसांसमोर बसलेले असतात. जेव्हा ते दोघेही जण त्यांच्यासमोर बसतात त्यावेळेला मात्र आता इकडे इन्स्पेक्टर काव्याकडे पाहतो आणि म्हणत असतो, तुम्ही त्या रील स्टारच आहात ना? तेव्हा काव्या म्हणत असते, हो तीच आहे मी. मग आता इकडे पोलीस थोडासा तोंड बाजूला करतो आणि म्हणत असतो, रील बनवणं आणि त्याचबरोबर रिअल लाईफ जगणं ह्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे, असं इकडे तो म्हणत असतो. मग आता काव्या म्हणत असते, रील आणि रिअल ह्याच गोष्टी दाखवण्यासाठी मी इथे आलेली आहे, असं काव्या मनातच बोलते. आणि त्यानंतर आता ती इन्स्पेक्टरला त्या सगळ्या गोष्टीविषयी विचारणार असते. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग पाहायचा असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा
लग्नानंतर होईलच प्रेम. तर आता प्रेक्षकांनो, आपण पाहतो इथे आता पार्थला ना एक खूप महत्त्वाचं काम असतं आणि एक खूप महत्त्वाचं काम असल्या कारणाने ना तो आता इथे नंदिनीला आग्रह करत असतो. तो म्हणत असतो, नंदिनी ऐका ना प्लीज, हे बघा तुम्ही नाही म्हणू नका, पण प्लीज मी काय म्हणतो ते एकदा ऐकून घ्या ना. तुम्ही आज काव्याबरोबर ना हॉस्पिटलला जा ना. रेग्युलर चेकअप आहे काव्याचं आणि मला काही जायला जमणार नाही. मग आता इकडे दोघींचं सुद्धा चेकअप होईल असं त्याचं म्हणणं असतं. पण नंदिनी म्हणत असते, असं काय करताय पार्थ, मला ना आज उद्या चेकअपला जायचं नाही, मला तर परवा चेकअपला जायचं असं ती बोलत असते. आणि तेव्हा पार्थने रिक्वेस्ट केलेली असते. मग आता काव्या म्हणत असते, ताई अगं असं काय करतेस, हे बघ आपण ठरवलं होतं ना, आपण आपलं सगळं काही मुवमेंट, सगळ्या काही गोष्टी एकत्र इथे सगळं काही करणार आहोत. मग प्लीज तू आत्ता नाही म्हणू नकोस ना, आपण दोघी जणी सोबतच जाऊया असं सुद्धा आता इथे काव्या बोलत असते. मग आता नंदिनीसमोर कोणताही पर्याय शिल्लक राहिलेला नसतो आणि नंदिनीसमोर कोणताही पर्याय शिल्लक न राहिल्यामुळे आता इकडे तिला हॉस्पिटलमध्ये जावंच लागणार असतं. आता टेन्शन आलेलं असतं. तेव्हा जीवा म्हणत असतो, तू काळजी करू नकोस. नंदिनी म्हणत असते, कशी काळजी करू नको जीवा, सांगा ना. हे बघा हॉस्पिटलमध्ये जायचं आहे आणि त्याहूनही आणखी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू का, तिथे आता त्या डॉक्टर नसणार आहेत. त्या कोणत्या डॉक्टर असणार आहेत, काय असणार आहेत, हे तर मला अजिबातच माहिती नाही आहे. मग तरीसुद्धा मी ह्या सगळ्या गोष्टींचा कसा विचार करू आणि मी कशी तिथे हॉस्पिटलमध्ये जाऊ, आणि त्याचबरोबर जर डॉक्टरांनी मला काही विचारलं, काही जर झालं तर मग मी काय करणार आहे सांगा ना, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलून झाल्यानंतर आपण पाहतो जीवा म्हणत असतो, काही काळजी करण्याची गरज नाही, तू बिंदास्त जा असं तो बोलतो. तर आता प्रेक्षकांनो, इकडे दुसऱ्या दिवशी काव्या आणि नंदिनी हॉस्पिटलमध्ये जातात आणि एक्सक्यूज मी म्हटल्याबरोबर आर्या ही समोर पाहते, तर नंदिनी आणि त्याचबरोबर काव्या ह्या दोघींना सुद्धा धक्काच बसलेला असतो. तर आता ही आर्या नेमकी काव्याची चुलत बहीण असू शकते का? तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. भेटूयात उद्याच्या भागात. तोपर्यंत पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम.